नमस्कार मित्रांनो, आपली शेती डिजिटल शेती या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे. आज शुक्रवार 9 ऑगस्ट 2024. आज आपण महाराष्ट्रातील हवामानाचा अंदाज घेणार आहोत. त्यापूर्वी तुम्ही जर का चॅनलला नवीन असाल तर आत्ता सबस्क्राईब करून घ्या. आपण या चॅनलवर असेच रोजचे हवामानाचे अंदाज देत असतो. चला तर आज आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, आज राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरणासह मध्यम स्वरूपाचा पाऊस पडताना आपल्याला दिसत आहे. त्यानुसार आज मुंबई आणि उपनगरामध्ये आपल्याला हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडताना दिसू शकतो. काही ठिकाणी ढगाळ वातावरण राहील तर काही ठिकाणी स्वच्छ आकाश राहण्याची शक्यता आहे. त्यामध्ये पालघरमध्ये आपण पाहिले गेलो, वसई विरारमध्ये सुद्धा आज आपल्याला हलक्या सरी पावसाच्या पडताना दिसू शकतात. उत्तर महाराष्ट्रातील नाशिकमध्ये आपण पाहत असाल तर इगतपुरी, सिन्नर, त्र्यंबक, निफाड या मनमाड या भागामध्ये आपल्याला पाऊस पडताना काही भागात दिसू शकतो. त्यासोबत उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्याला सुद्धा हलक्या पावसाच्या सरी आपल्याला पडताना दिसत आहेत. त्याचबरोबर धुळे आणि जळगाव आपण जर का पाहायला गेलो तर आपल्याला दिसेल की नंदुरबार लगून असलेल्या धुळे आणि जळगाव जिल्ह्यामध्ये सुद्धा आज आपल्याला मध्यम ते हलक्या जोरदार स्वरूपाचा सुद्धा पाऊस पाहायला भेटू शकतो. त्यामध्ये अमळनेर, पारोळा, जळगाव, भुसावळ, जामनेर, रावेर या भागांचा समावेश आहे. येथे हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला भेटणार आहे. त्यासोबतच खामगाव आणि अकोला जिल्ह्यामध्ये सुद्धा आपण पाहायला गेलो तर अकोट, दर्यापूर, मृत्युंजयपूर या भागामध्ये आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला भेटू शकतो. अमरावती जिल्ह्यामध्ये आज जोरदार असा पाऊस मुसळधार आपल्याला पडताना दिसत आहे. त्यामध्ये अचलपूर, मोर्शी, मोजरी, आर्वी, आष्टी, वरुड या भागांचा समावेश आहे. येथे आज जोरदार असा पाऊस आपल्याला पडताना दिसू शकतो. नागपूरमध्ये सुद्धा पावसाचा आज फटका बसताना आपल्याला दिसत आहे. नागपूरसोबत लागून असलेला भंडारा, गोंदियामध्ये सुद्धा मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आज आपल्याला या भागाला सुद्धा पडताना दिसणार आहे मित्रांनो. त्यासोबतच आपण जर का पाहायला गेलं तर यवतमाळ जिल्ह्यामध्ये सुद्धा आज मध्यम ते हलक्या सरी पावसाच्या पडताना दिसणार आहेत. तर काही ठिकाणी जोरदार असा पाऊस यवतमाळ जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला भेटू शकतो. त्यालगतच असलेला आपण पाहत असाल तर आपल्याला दिसेल वाशिम आणि हिंगोली जिल्ह्यामध्ये सुद्धा आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला भेटू शकतो. त्याचबरोबर परभणीमध्ये सुद्धा आपल्याला जोरदार असा पाऊस पडताना आज आपल्याला दिसणार आहे. परभणीच्या लागून असलेल्या नांदेड जिल्ह्याला सुद्धा आज मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पडताना आपल्याला दिसू शकतो. परभणी जिल्ह्यातील काही भागात ढगाळ वातावरण राहील तर काही भागात जोरदार असा पाऊस आपल्याला आज पडताना दिसू शकतो. त्या लागूनच असलेल्या बीड जिल्ह्यामध्ये आपण जर का पाहायला गेलं तर गेवराई, माजलगाव, पाथरी, कैज, परळी या भागांनासुद्धा मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आज आपल्याला पडताना दिसणार आहे. या भागाला हवामान विभागाने पावसाची शक्यता वर्तवलेली आहे. जालना जिल्हा आणि संभाजीनगरमध्ये सुद्धा आपण जर का पाहायला गेलो आपल्याला दिसेल येथे सुद्धा काही प्रमाणामध्ये आज पाऊस पडताना दिसणार आहे. त्यासोबतच अहिल्यानगरमधील राहुरी, घोडेगाव, संगमनेर, पाथरी या भागामध्ये आपल्याला आज पाऊस पडताना दिसत आहे. त्यासोबतच राळेगण, करडा, श्रीगोंदा, कर्जत, जामखेड या भागांनासुद्धा मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पडताना आपल्याला दिसणार आहे. लागूनच असलेल्या पुणे जिल्ह्यामध्ये सुद्धा पुणे जिल्ह्यातील खेड, शिरूर, मंचर या भागाला पावसाचा फटका बसत आहे. त्यासोबतच चाकण, पुणे, सासवड, दौंड, बारामती, इंदापूर या भागाला सुद्धा आपण जर का पाहत असाल आपल्याला दिसेल की बारामती, दौंड, इंदापूर या भागाला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आज आपल्याला पडताना येथे सुद्धा दिसणार आहे. सातारा जिल्ह्यामध्ये सुद्धा पाटण, कराड, वडूज या भागाला मुसळधार असा पाऊस पडताना आपल्याला दिसू शकतो. त्यासोबतच रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सुद्धा कोकणातील आपल्याला पावसाचे सरी पडताना दिसत आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सुद्धा आज मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पडताना दिसणार आहे. पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्याला सुद्धा आज मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिलेला आहे. सोबतच सांगली जिल्ह्यामध्ये सुद्धा मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला इथे आज पडताना दिसू शकतो. त्याबरोबरच सोलापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा आपण पाहायला गेलं आज जोरदार असा पाऊस पडत आहे. सोलापूर जिल्ह्यातील अकलूज, पंढरपूर, सांगोले, अक्कलकोट, मोहोळ या भागाला आज जोरदार असा पाऊस पडताना दिसत आहे. काही ठिकाणी ढगाळ वातावरण राहील तर काही ठिकाणी मध्यम ते हलक्या सरी आपल्याला पाऊस पडताना दिसत आहेत. धाराशिवमधील तुळजापूर, वैराग, बार्शी या भागामध्ये आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस
आज पडताना दिसणार आहे. काही ठिकाणी ढगाळ वातावरणसुद्धा राहू शकते. त्यासोबतच लातूर जिल्ह्यातील औसा, निलंगा, उदगीर या भागांना आज मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पडताना दिसू शकतो. हवामान विभागाने तसा अंदाज या भागांना दिलेला आहे. एकंदरीतच मित्रांनो पाहायला गेलं तर आज राज्यातील काही भागांमध्ये ढगाळ वातावरण राहील, तर काही ठिकाणी पावसाच्या हलक्या ते मध्यम सरी आपल्याला पडताना दिसत आहेत. अधिक माहितीसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद मित्रांनो.